कोल्हापूर कसं, तुम्ही म्हणशिला तसं, अशी घोषणा देत काँग्रेसने कोल्हापुरात आघाडी घेतली होती. त्यामुळे राज्यात सगळीकडे भाजपला यश मिळवता आले असले तरी कोल्हापुरात मात्र भाजपची मोठी दमछाक झाली आहे. पण या अटीतटीच्या लढीत 45 जागा जिंकत कोल्हापुरात महायुती सत्तेत आली आहे. महापालिका विजयानंतर आता सगळ्यांच्याच नजरा या महापौर निवडीकडे लागल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे आज महापौर आरक्षण सोडत असल्याने सर्वांच्या नजरा त्याकडे लागून राहिल्यात. त्यामुळे कोल्हापूरच्या महापालिकेत कोणाचा महापौर होईल आणि आगामी काळात कोल्हापूरमध्ये काय राजकीय घडामोडी घडणार याचं विश्लेषण आणि आढावा आपण आजच्या व्हिडिओतून घेऊयात. नमस्कार, मी अर्णेश जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट. कोल्हापुरात महायुतीचे 45 नगरसेवक निवडून आलेत, तर काँग्रेस आघाडीचे 35 नगरसेवक आहेत. भाजपचे 26 नगरसेवक असून शिवसेनेचे 15 नगरसेवक आहेत. महापौर महायुतीचा होणार असला तरी पहिला महापौर कोण याकडे आता लक्ष लागले. 26 जानेवारी नंतर महापौर निवड शक्य आहे. दुसरीकडे काँग्रेसने 34 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले स्थान मजबूत केले. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने महायुतीला कडवी झुंज दिली. महायुतीने प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह दिग्गज नेते प्रचारात उतरूनही सतेज पाटील यांनी काँग्रेससाठी मिळवलेलं यश लक्षणीय ठरलंय. पण त्याचबरोबर महाविकास आघाडीतून बाहेर पडलेल्या आप, राष्ट्रवादी, शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी यांनी शिवशाहू आघाडी स्थापन करून आपल्या अस्तित्वाची लढाई स्वीकारली आहे. परंतु त्यांचा दारुण पराभव झालाय. एकही जागा त्यांना जिंकता आलेली नाही. पण आता महापौर कोण यावर खल सुरू झालाय. तिकडे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय. त्यामुळे महायुतीचाच महापौर होईल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय. पण कोणाच्या पक्षाचा हे मात्र त्यांनी गुपित ठेवलंय. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूर महापालिकेच्या नव्या सभागृहात तब्बल 59 नवे चेहरे नगरसेवक म्हणून आलेले आहेत. महापालिका निवडणुकीत पुन्हा नशीब आजमावणाऱ्या 2 माजी महापौरांसह 22 माजी नगरसेवकांना पुन्हा सभागृहात येण्याची संधी मिळाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेले बहुतांशी नवनिर्वाचित नगरसेवक 40 वर्षांच्या आतील आहेत. त्यामुळे सभागृहात तरुणांची संख्या अधिक राहणार आहे. पण आता इतिहासातील पहिल्यांदाच कोल्हापुरात भाजपचा महापौर होणार आहे. कोल्हापूर शहरात भाजप किंवा शिवसेना कधीच नव्हती. महापालिकेच्या राजकारणाचे 2 ते 3 टप्पे आहेत. त्यात डावे आणि काँग्रेसच्या संघर्षाचा टप्पा महत्त्वाचा आहे. त्यात डावे मागे पडले, पण पक्ष म्हणून काँग्रेस बाजूला राहिली. त्यानंतर ताराराणी आघाडीचा काळ सुरू झाला. त्यावेळी गट कोणताही असला तरी काँग्रेसची सत्ता असेच समीकरण राहिले. हे चित्र बदलून पुन्हा काँग्रेसची सत्ता आली. त्यावेळी काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस होती. या दोघांचा प्रभाव कमी होऊन आता मात्र थेट भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे कोल्हापुरात आज इतिहास घडलाय. कधी काळी भाजपचा एकच नगरसेवक या शहरात निवडून यायचा. आज आम्ही महायुतीची सत्ता स्थापन करतो याचा विशेष आनंद आहे. काँग्रेसने लढलेल्या जागांचा स्ट्राईक रेट पाहिला पाहिजे. जागा जास्त लढवल्यामुळे ते 50% आले आहेत. भाजपने 36 जागा लढवल्या, त्यातील सर्वात जास्त स्ट्राईक रेटने जागा जिंकल्यात. आम्ही चांगले उमेदवार दिले याचा फायदा झाला, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. दीर्घकाळाच्या राजकारणात खासदार धनंजय महाडिक यांचा यात फायदा आहे. ताराराणी आघाडी असतानाही ते सत्तेत होते आणि भाजपच्या निमित्तानेही ते सत्तेत आहेत. तर दुसरीकडे देशात नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुतीचं सरकार, लाडक्या बहिणीचा आशीर्वाद यांच्यामुळे कोल्हापूर महापालिकेत सत्तांतर होऊन महायुतीला यश मिळाले आहे. गेल्या 5 वर्षात कोल्हापूर शहरात विकासाचे वारे वाहत आहेत. कोल्हापूरचा महापौर हा महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र येत ठरवतील. महायुतीचे सर्व निर्णय हे एकमताने होतील, असे स्पष्ट करताना आमदार सतेज पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना ते नेगेटिव्ह सेटर आहेत. त्याचे काय ऐकायचे, त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. तसेच कोल्हापूर शहराला पदाची खांडोळी न करता स्थिर महापौर देईल असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केलाय. मुळात या निवडणुकीत तुम्ही सगळे महायुती म्हणून लढलात. तुम्ही एकटे लढला असता तर तुम्हाला प्रत्येक पक्षाची वैयक्तिक ताकद कळली असती. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत आमचा एक उमेदवार केवळ 16 मतांनी तर 100 ते 150 मतांच्या फरकाने आमचे 4 उमेदवार पराभूत झालेत. अन्यथा आम्ही बहुमताचा आकडा निश्चितपणे गाठू शकलो असतो. तुम्ही एकत्रित लढलात आणि मी एकटा लढलो. परंतु मला कोल्हापूरकरांचे आभार मानायचे की या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि दबावाच्या राजकारणात सुद्धा कोल्हापूरकरांनी मला 81 पैकी 35 जागांचा कौल दिला. कदाचित 5-6 जागा अजून दिल्या असत्या तर बहुमत झाले असते, असेही सतेज पाटील यांनी सांगितले. कोल्हापूर महापालिका स्थापन होऊन 41 वर्षे झाली असताना महापौर मात्र 48 झालेत. 1978 मध्ये कोल्हापूर महापालिकेची स्थापना झाली. त्यावेळी नारायण धोंडीराम जाधव हे कोल्हापूरचे पहिले महापौर झाले. 1978 ते आतापर्यंत कोल्हापुरात 48 महापौरांनी कारभार सांभाळला. गेल्या 10 वर्षात करवीरवासियांनी 14 महापौर पाहिले. 2018 पासून ते आतापर्यंत तब्बल 4 महापौर बदलण्यात आलेत. पण आता त्यात महायुतीच्या महापौरांची भर
पडणार आहे. कोल्हापूर सारख्या काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या शहरात भाजपने केलेली ही कामगिरी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. विजयी झालेल्या नगरसेवकांची नोंदणी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने सोमवारपासून प्रक्रिया राबवली जाईल. त्यानुसार संबंधित पक्ष किंवा आघाडी स्थापन करून त्याचे गॅजेट करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे पाठवली जाणार आहे. याबाबतची प्रक्रिया पूर्ण होत असताना जर महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले तर त्यानुसार आवश्यक कालावधीत महापौर निवडीसाठी सभा बोलवण्यात येणार आहे. त्याचबरोबर उपमहापौर पदाची ही निवड होईल. 26 जानेवारी नंतर सभा होऊ शकते. त्यानंतर विविध पदाधिकारी, स्थायी समितीसह विविध समित्यांच्या निवडीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. सर्वसाधारणपणे महापालिका निवडणुकीपूर्वी किंवा प्रभाग रचनेदरम्यानच महापौर पदाचे आरक्षण जाहीर केले जाते. त्यामुळे कोणत्या प्रवर्गातील उमेदवाराला संधी मिळेल हे स्पष्ट होत असे. मात्र यावेळी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आरक्षण सोडत निघाल्यानंतरच महापौर पदाचा चेहरा ठरणार आहे. पुढील आठवड्यातच नगरविकास खाते महापौर सोडत काढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर जानेवारीच्या अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता वर्तवली जाते. विशेष म्हणजे राज्यातील निवडणुकीच्या इतिहासात महापौर आरक्षणाची सोडत न होता निवडणूक होण्याची ही पहिलीच वेळ होती. याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा.